वसईमध्ये सलग चौथ्या दिवशी सुद्धा लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी आता वसई पूर्व फेरफेल सोसायटी परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलात तर हा रस्ता जो आहे हा पूर्ण जलमय झालेला आहे। नागरिकांना याच पाण्यामधून मार्ग काढावा लागत आहे। माझ्या समोर जर सोसायटी बघितली तर सोसायटीला पूर्ण पाण्याने वेढा टाकलेला आहे। तळमजल्यामध्ये पाणी आहे, सोसायटीच्या परिसरामध्ये पाणी आहे आणि पावसाचा जोर जो आहे हा सकाळपासून आपल्याला वाढताना दिसत आहे। या रस्त्याच्या बाजूचा जे वसई विरार महापालिकेने या ठिकाणी चेंबर बनवलेला आहे फुटपाथ, त्या फुटपाथचे जे चेंबर जे आहेत हे चेंबर मात्र उघडेच ठेवलेले आहेत। त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं असल्यामुळे नागरिक जे आहेत अनेक वेळा चेंबरचा सहारा घेतात, मात्र फुटपाथवरून जात असताना हे चेंबर उघडे असल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत या चेंबरमध्ये पडल्याचं सुद्धा काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिकांनी या लोकांना मदत करण्याचं सुद्धा हे केलेलं आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत। काय सांगणार, सध्याची काय परिस्थिती आहे? साहेब, काल कमरेपर्यंत पाणी होतं आणि हे चेंबर उघडे असल्यामुळे काल किती लोक पडता पडता वाचले। आम्ही विंडोवर बसून आरडाओरड करत होतो की तिथे चेंबर उघड्या, मधून चला। त्यानंतर आम्ही हे फळे आणि झाडं वगैरे आतमध्ये टाकली की लोकांना समजू द्या। काल 2-3 म्हातारे पडता पडता वाचले, एक गरोदरबाई पडता पडता वाचली, कारण मागे येणाऱ्या लोकांनी तिला पकडलं आम्ही वरून आवाज दिल्यावर की तिथे चेंबर आहे, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता। कुठल्या कुठल्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे, काय परिस्थिती आहे? 90% सगळ्या सोसायटीमध्ये पाणी गेलं आहे। इकडची खालची जे सोसायटी आहेत ना सगळ्यांमध्ये पाणी गेलेलं आहे। आमच्या दुकानात सुद्धा पाणी 1 फूट होता। सध्याची काय परिस्थिती आहे? कारण पाणी भरलेलं आहे, रस्त्यावर पूर्ण जाम आहेत, लोकांच्या सकाळचं जेवणाचं कसं आहे, दुधांची परिस्थिती कशी आहे? दूध वगैरेची गाड्या आल्या आहेत, पण सकाळी 6 वाजता थोडा पाणी उतरला होता तेव्हा आला, आता परत सगळं भरलंय पाणी। आता दुकानात पण परत पाणी जायची स्थिती झाली आहे। आता असं वाटतंय की आम्ही घरी जावं परत। निश्चित तुम्ही कुठे राहतात आणि काय परिस्थिती? आम्ही राहायला वरती आहे डोंगरवर, पण आमचं येणं जाण्याचं काम आमचं करण्याचे हे एक सोसायटीमध्ये आम्ही काम करतात आणि 2 दिवस झाले, 2 दिवस आम्ही सुट्टी केली इकडे पाणी येईपर्यंत। एवढा पाणी आम्हाला चालायला जमत नाही। माझ्यासोबत काही आणखी नागरिक आहेत, दूध घेतलेलं आहे, काय परिस्थिती आहे, कुठून कशी परिस्थिती आहे? हम लोग तो हॉस्टल से, ये इधर सी हॉस्टल है और खाने को बहुत प्रॉब्लम हो रहा है। रात को भी हमारा गेहूं का रोटी वगैरह बना नहीं, हमको चावल और कड़ी बनाया था, तो चावल के लिए मसाला वगैरह कुछ अवेलेबल नहीं था, तो आज सुबह के लिए जो आटा कल बचा था वो आज सुबह के लिए रखा, अभी आज शाम के लिए कुछ है नहीं, मतलब शायद आज शाम को भी चावल ही मिले हमें, तो प्रॉब्लम चल रही है। तो हमें कुछ कितने लोग रहते हैं वहाँ? ऑलमोस्ट 120 के अराउंड लोग हैं। क्या हॉस्टल है? हाँ, सीए का हॉस्टल है, सीए स्टूडेंट्स है। ओके, अच्छा। तो अभी क्या सिचुएशन है? अभी सिचुएशन अंदर तो ठीक ही है, बट खाने को प्रॉब्लम हो रहा है। इंटरनेट तो बिल्कुल ही नहीं है, लेक्चर नहीं देख पा रहा कोई, मतलब प्रॉब्लम ही प्रॉब्लम चल रहा है। और फिलहाल तो 20 दिन में एग्जाम है, 15 दिन में एग्जाम है। 4 तारीख से एग्जाम चालू हो रहे हैं इंटर और फाइनल के। बहुत दिक्कत हो रहा है। निश्चितच आपण बघितलेलं आहे की हा एव्हरशाईन सिटीचा फेरवेल या सोसायटी कॉम्प्लेक्स आहे आणि या परिसरामध्ये एक सीएचं हॉस्टेल सुद्धा आहे। जवळपास 120 मुलं या ठिकाणी राहतात। पूर्ण परिसराला पाण्याने वेढा घातलेला आहे, लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी लोकांना सकाळचं जेवण करायचं, दुधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, लाईट नाहीये, इंटरनेट नाहीये, त्यामुळे सर्व परिस्थिती जी आहे ही नियंत्रणाबाहेर आहे आणि सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे नागरिक मात्र बेहाल झालेले आहेत। प्रशासनाने ज्या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी तात्काळ सुविधा कराव्यात, जिथे चेंबर उघडे आहेत तिथे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा आता नागरिकांकडून होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।